नमस्कार मंडळी. राष्ट्रसेवक यूट्यूब चॅनलच्या मुलाखतींच्या मालिकेत आजच्या भागात मी चैतन्य सबनीस आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो. आज जग कोविडच्या क्रायसिसमधून चाललंय आणि जगातले अनेक डॉक्टर्स, सगळ्या जगातल्या शासकीय यंत्रणा सगळेच ह्याचा आपल्याला कसा मुकाबला करता येईल ह्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करतात. पण ह्याच्यात आपलं अस्सल भारतीय आयुर्वेदही मागे नाही आहे आणि ह्याच आयुर्वेदावरती आपल्याच भारतीय लोकांना अनेक आक्षेप आहेत, अनेक गैरसमज आहेत. तर ह्या आक्षेपांचं खंडन करायला आणि ह्या गैरसमजांवर गप्पा मारायला आज आपल्यासोबत लेखक, व्याख्याते आणि आयुर्वेद तज्ज्ञ परीक्षित शेवडे आहेत. तर डॉक्टर परीक्षित, आयुर्वेदातनं सगळेच आजार बरे होतात असा एकंदरीत लोकांचा समज आहे, तर तो खरा आहे का? नाही, प्रश्न खूप छान आहे, कारण हा बऱ्याच लोकांमध्ये अशा पद्धतीचा गैरसमज असतो असं मी म्हणेन. त्याला कारण असं आहे की कुठलंही मेडिकल सायन्स ज्या वेळेला आपण बोलतोय त्यावेळेला त्याच्या काही ना काहीतरी स्कोप्स आहेत, काही ना काहीतरी लिमिटेशन्स आहेत. आयुर्वेदाच्याही बाबतीमध्ये ती गोष्ट खरी आहे. इतकंच नाही, हे स्कोप्स काय आहेत आणि लिमिटेशन्स काय आहेत ह्याचं क्लासिफिकेशनसुद्धा आयुर्वेदाच्या ग्रंथकारांनी स्पष्टपणे नमूद केलं आहे. आणि त्यामुळे व्याधींचं क्लासिफिकेशन करताना साध्य असलेले, याप्य असलेले, याप्य ह्याचा अर्थ की पुढे तुम्हाला आयुष्यभर त्याची काही पथ्य पाळणं, त्याच्यासोबत औषधं घेणं, या दोन्ही गोष्टींनी त्या गोष्टी मेंटेन राहतील अशा पद्धतीचे, आणि असाध्य असलेले, या तीनही प्रकारची वर्गीकरणं ही आयुर्वेदाच्या ग्रंथामध्ये आपल्याला सापडतात. आणि त्यामुळे स्वतः आयुर्वेदाचे ग्रंथकार कधीही असं म्हणत नाही आहेत की आम्ही प्रत्येक रोग बरा करू किंवा प्रत्येक अवस्थेतला रोग बरा करू. त्यामुळे असा कुठलाही गैरसमज हा कोणी मनामध्ये ठेवू नये. मी म्हटलं तसं की स्कोप आणि लिमिटेशन, पण हेच सांगत असताना आपण दुसरीकडे हेही लक्षात घेतलं पाहिजे की ह्याचाच अर्थ आपल्याला ह्या ज्या सीमारेषा आखायच्या आहेत स्कोप आणि लिमिटेशनच्या, ह्या त्या शास्त्राच्या परिभाषेवर आखायच्या आहेत. म्हणजेच काय की समजा आज मॉडर्न मेडिसिन एखादी गोष्ट ही असाध्य आहे असं सांगत असेल तर ती त्यांच्या दृष्टीने असाध्य आहे, पण आयुर्वेदाच्या दृष्टीने ती साध्य असू शकते. किंवा उलट दृष्टीने बघत असता आज ज्या पद्धतीने मॉडर्न मेडिसिनमध्ये शस्त्रक्रियेसारख्या गोष्टी ज्या प्रगतिशील पथावरती गेल्या आहेत, कदाचित पूर्वी काही काळामध्ये जरी सुश्रुतांमध्ये आपल्याला सगळे शस्त्रक्रियांचे उल्लेख आढळत असले तरी देखील काही अशा कंडिशन्स असतील की ज्या तेव्हा असाध्य म्हणून सांगितल्या गेलेल्या असतील, पण आजच्या काळामध्ये ह्या तंत्रज्ञानामुळे त्या साध्य झालेल्या आहेत. आपण दोन्ही ठिकाणी ही समसमान दृष्टी ठेवून जर विचार केला तर आपल्याला व्याधींचं हे अतिशय सायंटिफिक क्लासिफिकेशन जे आयुर्वेदाने केलं आहे ते व्यवस्थित लक्षात येतं आणि हा गैरसमज आपल्या डोक्यात राहत नाही. बरं, आता जनरली आपण कुठल्याही आयुर्वेद तज्ज्ञाकडे जातो, पहिल्यांदा जातो, तर त्यावेळेला तो एक फॉर्म देतो ज्याच्यावर आपली जन्मवेळ, जन्मस्थान हे सगळं नोंद करली जाते. मग तो ते बघतो, त्याच्यावरती आपल्याला काही प्रश्नही विचारतो आणि नंतर आपली नाडी हातात घेतो आणि त्याच्यानंतर त्याला म्हणजे असं सिटी स्कॅन केल्यासारखं समजतं की काही व्याधी तुम्हाला होऊन गेल्या आहेत का, किंवा आत्ता काही आहेत का, किंवा नियर फ्युचरमध्ये काही येऊ शकतील का. तर हे कसं शक्य होतं? म्हणजे त्याच्यात जन्मवेळ, जन्मस्थिती ह्याचा आणि आपल्या नाडीचा, आपल्या लेट्स से पायामध्ये काही असेल किंवा पोटामध्ये काही असेल याच्याशी काय संबंध असतो? जन्मवेळ, जन्मतारीख, खरं म्हणजे त्याच्याही पेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे जन्मतारीख ह्या करता, कारण तो कुठल्या ऋतूत जन्माला आलेला आहे. ज्या ऋतूत एखादी व्यक्ती जन्माला आलेली आहे त्यानुसार त्यांच्या शरीराची दोषांची स्थिती काय आहे ही साधारण कल्पना ही त्या वैद्याला येत असते. नाडीच्या बाबतीमध्ये असं आहे की आमच्याकडे रोगाक्रांत शरीरस्य स्थानान्यष्टौ परीक्षेत नाडी, मलमूत्र, जिव्हा, शब्दस्पर्श, दृगाकृती असं ग्रंथ सांगतात. याचा अर्थ हे जे मी 8 गोष्टी सांगितल्या, नाडीपासून ते आकृतीपर्यंत म्हणजे एकंदरीत माणसाचं फिजिक स्ट्रक्चर कशा पद्धतीचं आहे, ही 8 गोष्टी ह्या पहिल्यांदी वैद्याने तपासून बघायला हव्यात असं आयुर्वेदाचे ग्रंथ सांगतात. आता नाडी हाच इतका वास्ट असलेला विषय आहे की कदाचित त्याच्यावरती आपल्याला स्वतंत्रपणे बोलावं लागेल, इतका मोठा तो विषय. पण अगदी छोटं जर का सांगायचं झालं या बाबतीमध्ये तर आपल्या शरीराची असलेली ही 3 बोटं जी आहेत पहिली, की जी आम्ही वैद्य मनगटावरती ठेवून शरीरातल्या दोषांचा अंदाज घेत असतो. शरीरामध्ये वात, पित्त आणि कफ हे 3 दोष आहेत. त्यांची एक्सप्रेशन्स हे प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे असतात. प्रत्येक दोषाचे 5-5 उपप्रकार आयुर्वेदाने सांगितले आहेत आणि त्या प्रत्येक उपप्रकाराचं स्वतंत्र कार्य आयुर्वेदाने सांगितलं आहे. म्हणजे माझा सांगण्याचा मुद्दा हा की हे सायन्स किती डिटेलमध्ये आपल्याला माहिती देतं हे आपल्याला त्याची झलक मिळावी. आणि मग त्याप्रमाणे प्रत्येक एक दोष व्यक्त होण्याची वेळ आहे दिवसभरातली, त्याऐवजी वेगळ्याच वेळेला जर तो व्यक्त होत असेल किंवा त्याची गती वेगळ्या पद्धतीची असेल तर ह्या सगळ्या गोष्टींचा थोडासा सूक्ष्मात अभ्यास करून तो वैद्य हा अंदाज घेत असतो
की त्या दोषाचं असलेल्या डोमेनमधलं शरीरातलं काही कार्य बिघडलं आहे का, आणि तिथे आपल्याला फर्स्ट हँड टूल म्हणून नाडीनी अंदाज येतो. पण उद्या जर कोणी असं म्हटलं की नाही, फक्त नाडी बघून किडनीमध्ये स्टोन झाला आहे, तो किती एमएमचा आहे असं आम्ही सांगितलं, तर मला असं वाटतं की ते खूप ओव्हर स्टेटमेंट आहे आणि ग्रंथांना ते अपेक्षितही नाही. ग्रंथामध्ये असं सांगितलेली नाही आहे. आपल्याकडे रावणकृत नाडी तंत्र नावाचा नाडीमधला खूप प्रसिद्ध असलेला ग्रंथ आहे, किंवा शारंगधर संहितेमध्ये नाडीची वर्णन आहेत. या प्रत्येकामध्ये रोगानुरूप नाडीमध्ये कशा पद्धतीचे फरक येतात या गोष्टींचा अभ्यास त्यांनी त्यांची निरीक्षणं नोंदवलेत. इतकंच नाही, या बाबतीमध्ये डिजिटलायझेशन होऊन सुद्धा तशा प्रकारची यंत्र देखील आज बनलेली आहेत आणि त्याच्यावरती आजच्या काळाप्रमाणे सुसंगतीने डिजिटलायझेशनने पुढे जाऊन नाडीचा अंदाज सुद्धा घेतला जातो. त्यामुळे फर्स्ट हँड टूल म्हणून वैद्यांना नाडी अतिशय चांगल्या पद्धतीने कित्येक गोष्टी सांगते, पण नाडी म्हणजेच सर्वस्व आहे असा त्याचा अर्थ नाही. बरोबर. आपण मगाशी बोलताना बोलले की काही गोष्टी ह्या आयुर्वेदिक ग्रंथामध्ये साध्य सांगितल्यात आणि काही असाध्य सांगितल्यात. तर अशा काही गोष्टी आहेत का आज मॉडर्न ह्याच्यामध्ये ज्या आपल्याला ॲलिओपॅथीमध्ये असाध्य वाटतात पण त्या आयुर्वेदामध्ये साध्य आहेत? बऱ्याच गोष्टी आपल्याला तशा पद्धतीने बघू शकता येतील. त्याला कारण असं आहे की कित्येकदा मॉडर्न मेडिसिन असं सांगतं की एखादी सेल ही कम्प्लिटली डिजनरेट झाली, डिमिनिश झाली, तर त्याचं रिजनरेशन होणं शक्य नाही आहे. पण शरीर हे इतकं सुंदर बनवलेलं आहे परमेश्वराने की आपल्याकडे असलेल्या सेटमध्ये जर एखाद्या टिश्यूचा किंवा एखाद्या सेलचा जो सेट आहे तो तिथे जर कमी झाला आहे, डिमिनिश झाला आहे, तर त्याला मिमिक करणाऱ्या सेल्स आपल्या शरीरामध्ये आहेत आणि त्या तिथे ती उणीव भरून काढण्याची कामं करतात. किंवा अनेकदा अप्रोच असे असतात की क्रॉनिक रिनल फेल्युअरसारख्या असलेल्या गोष्टी आहेत की जिथे मॉडर्न मेडिसिनमध्ये सांगितलं जातं की आफ्टर अ पर्टिक्युलर स्टेज द पेशंट विल हॅव टू गो ऑन डायलिसिस. डायलिसिस हेच त्याच्यावरचं उत्तर आहे. पण आज कित्येक अशी ठिकाणं आहेत की जिथे आमच्यासारखे वैद्य काम करतायत आणि रुग्णांचे डायलिसिस हे वाचवले जात आहेत. तिथे आयुर्वेदिक औषधांवरती तो रुग्ण व्यवस्थित राहतो आहे. कित्येक ठिकाणी शस्त्रक्रिया आहेत की ज्या वाचवल्या जाऊ शकतात आयुर्वेदाच्या साह्याने. नी रिप्लेसमेंटसारखं एक उदाहरण आपण बघू शकतो. हिस्टेक्टॉमीसारखी म्हणजे गर्भाशय काढून टाकण्याची जी शस्त्रक्रिया आहे. म्हणून या सगळ्या ठिकाणी आपण सेकंड ओपिनियन ऑपरेशन्स करता जी घेत असतो तिथे आम्ही अनेकदा आवर्जून सांगतो की ते एखाद्या आयुर्वेद तज्ज्ञाचं सुद्धा घ्या. कित्येक शस्त्रक्रिया वाचू सुद्धा शकतात. आमच्याकडे याची डॉक्युमेंटेशन्स आहेत की त्या कोणाकोणाच्या कशा पद्धतीने वाचल्या. हा फरक हा आपल्याला सध्याच्या काळामध्ये विशेष करून अनेक व्याधींमध्ये जाणवतो. कोविडच्या काळामध्ये हे सगळं किती मोठ्या प्रमाणामध्ये आपला एकंदर आवाका असू शकतो याची जाणीव नव्याने आमच्यासारख्या वैद्यांना नक्कीच होती. ही खूपच उपयुक्त माहिती नव्यानेच कळली. असं म्हणतात की आयुर्वेदाने गुण यायला खूप वेळ जातो, तर ह्यावर आपण काय म्हणू? आयुर्वेदाने ज्यावेळेला गुण यायला वेळ लागतो त्यावेळेला आपण त्याच्या आधी किती वेळ वाया घालवलेला असतो ह्याचा विचार करणं हे पहिलं महत्त्वाचं असतं. आमच्याकडे मगाशीच उल्लेख केला तसा ग्रंथकार त्याच्यातही विशेष करून अष्टांग हृदय वाघभट असं सांगतात की वैद्यांनी आपण दिलेलं औषध, आपलं निदान आणि आपली चिकित्सा म्हणजे डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट ह्या दोन्ही गोष्टी योग्य मार्गावर आहेत हे कसं ओळखायचं? तो 24 तासांमध्ये म्हणजे अहर्निशामध्ये त्या औषधांनी काही ना काहीतरी परिणाम दाखवायला सुरुवात केली पाहिजे हे रुग्णाकडून आपल्याला कळलं पाहिजे. 24 तासात औषधांनी काही ना काही परिणाम दाखवायला सुरुवात केली पाहिजे, तर ते औषध उशिरा कशा पद्धतीने काम करेल? मग ह्या सगळ्या गोष्टींचा आपण साकल्याने विचार जर केला तर साधारण टेंडन्सी काय असते मी आपल्याला सांगतो की एखादा डिसीज आपल्याला झाला तर आपण पहिल्यांदा धाव घेतो मॉडर्न मेडिसिनकडे. त्यानंतर काही एक काळ तिथली औषधं आपण घेतो. मग आपला फिजिशियन अनेकदा आपल्याला सांगतात की आपण स्पेशलिस्टना दाखवा. मग आपण स्पेशलिस्टचं ओपिनियन घेतो, त्यांची औषधं काही काळ घेतो. तिथूनही फरक नाही पडला तर मग आपण जगातलं क्रिस्टल थेरपीपासून त्या सगळ्या काही गोष्टी करतो आणि कशानेही फरक नाही पडला की मग आपण म्हणतो आता शेवटचा एक पर्याय म्हणून आयुर्वेदाला जाऊन बघूया. आणि मग एवढा काळ तो रोग आपल्या शरीरामध्ये वागवून जेव्हा आयुर्वेदाकडे माणूस येतो तेव्हा त्याचा पहिला प्रश्न असतो किती दिवसात बरा होईल. त्यामुळे आपण हे कुठेतरी सारासार विचार केला पाहिजे की हे होण्याच्या अगोदर आपण किती काळ त्या रोगाला आणि त्याच्या अपथ्यांना आपल्या शरीरात आपल्याबरोबर खेळीमेळीने वागवलं आहे आणि मग आपल्याला फरक कशा पद्धतीने पडतोय. बरं, जिथे ॲक्यूट सिच्युएशन्स आहेत तिथे कोणीच असं नाही म्हणणारो की हा थांब मी तुला आत्ता औषध देतो, तुला महिन्याभराने फरक पडेल, कारण त्याला तो लगेचच पडणं गरजेचं आहे. आणि अनेकदा एक गोष्ट आपल्याला इथे लक्षात घ्यायला पाहिजे की हा एक प्रोपागंडा आपल्या देशामध्ये केला जातो की आयुर्वेदाने खूप उशिरा फरक पडतो. जे लोक हे आक्षेप घेत असतात ना त्यांना मी उघडपणे सांगतो की आमच्याकडे इच्छाभेदी रसासारखं असलेलं औषध आहे. 2 गोळ्या तुम्हाला फक्त खायला घालतो त्याच्या
15व्या मिनिटापासून जुलाब व्हायला सुरुवात नाही झाली तर मग आपण तुमचे आक्षेप ऐकायला चालू करू, अजून किती फास्ट पाहिजे तुम्हाला औषध. त्यामुळे हे प्रोपागंडा मोडून काढणं हे आता कुठेतरी गरजेचं आहे. बरोबर. आणि आयुर्वेदाची अनेक पथ्य असतात, म्हणजे ती बऱ्याच जणांना आवडत नाहीत, त्याच्यामुळे लोक आयुर्वेदाकडे येत नाहीत. तर त्या पथ्यांविषयी आपण काय बोलाल? पथ्य या शब्दातला गैरसमज आपण पहिल्यांदा काढायला पाहिजे. पथ्य ह्याचा अर्थ काय? आपण अनेकदा म्हणतो ह्या गोष्टी खाऊ नका म्हणजे पथ्य. तसं नाही आहे. पथम अनुपेतमिति पथ्यम म्हणजे आपल्याला योग्य मार्गावर ठेवतं ते पथ्य. याचा अर्थ काय करा आणि काय खा हे आहे पथ्य, आणि त्याच्या विरुद्ध आहे ते झालं अपथ्य. आणि त्यामुळे प्रत्येक एका विकाराचा विचार करता आयुर्वेदाचा अतिशय युनिक असलेला थॉट आहे की ती एखादी व्याधी ही ज्या एक्सपोजर फॅक्टरपासून होते तो फॅक्टर पहिल्यांदा बंद करा. नाहीतर तुम्ही एकीकडे औषधं घेत राहाल आणि दुसरीकडे तो फॅक्टर चालूच राहील. तुम्ही एसीत झोपतच राहाल, तुम्ही सर्दीवरती औषधं घेतच राहाल. आणि म्हणून तो फॅक्टर काढण्याकरता जी आपल्याला करायची ती पथ्य. आणि त्यातही आमच्यासारखे ज्या स्कूल ऑफ थॉटमधून शिकलेले फिजिशियन्स आहेत ती अगदी नेमकी असलेली पथ्य देतात. आणि त्या अशा काही भारंभार गोष्टी नसतात की ज्याने आपल्या आयुष्यावरती फार विपरीत परिणाम होईल, पण तेवढ्या थांबवल्या तर औषधं लवकर काम करतात आणि आपण लवकर त्या व्याधीपासून मुक्तता मिळवू शकतो. म्हणून पथ्य अतिशय महत्त्वाची आहेत. पण ह्या पथ्यांमधलं एक आपलं सगळ्यांनाच लहानपणापासून सांगितलं जातं असं एक पथ्य आहे की लवकर निजे लवकर उठे तया आरोग्य संपदा लाभे. पण आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे कधीकधी लोकांच्या ऑफिसमध्येच यायला उशीर होतो किंवा कधीकधी जायलाच पूर्ण नाईट शिफ्ट असते. तर अशा ह्याच्यामध्ये आयुर्वेदा काय सांगतं? म्हणजे अगदीच नाकारायचं की काही त्याच्यात पण मॉडिफिकेशन्स आपण करू शकतो? आयुर्वेदानेच ह्याच्यावरती अतिशय प्रॅक्टिकल उत्तर दिलेलं आहे. आयुर्वेद असं म्हणतो की मुळात रात्री जागरण करूच नका, पण त्यातून ज्या लोकांचं रात्री जागरण होत आहे, ज्यांच्या नाईट शिफ्ट्स आहेत, त्यांच्याकरता काय करायचं आहे? अनेकदा हे लोक काय करतात की घरी आल्यावरती त्यांची जेवणं खावणं सगळी होतात आणि त्यानंतर मग ते झोपतात. इथे आपण सगळ्यात मोठी चूक करत असतो. आयुर्वेद असं सांगतो की अशा परिस्थितीमध्ये त्या लोकांनी घरी यावं, रात्रीची जेवढ्या तासांची त्यांची झोप बुडलेली आहे त्याच्यापेक्षा निम्मी झोप ही आधी पहिल्यांदा काढून घ्या, आणि त्यानंतर उठल्यावरती तुमचा नाश्ता काय किंवा जेवणाचीच वेळ झाली असेल तर जेवण काय, ह्या गोष्टी त्यानंतर करून घ्या. एवढं बेसिक पथ्य जरी पाळलं तरी त्याने होणारे दुष्परिणाम कमी होतील. मी होणारच नाही असं म्हणणार नाही, कारण दॅट इज इम्पॉसिबल. आपण आपलं पूर्ण बायोलॉजिकल क्लॉकच जर का डिस्टर्ब करून घेत असू तर दुष्परिणाम होणार नाहीत असं सांगणं अशक्य आहे. पण ते कमी होतील ह्याच्याकरता त्याचा वे आउट आयुर्वेदानेच दिला आहे. आणि म्हणून मी म्हणतो की आयुर्वेद इज रिलिव्हंट इन ऑल टाईम. तो रिलिव्हन्स आपण जाणून घेतला पाहिजे आणि त्याप्रमाणे पुढे सरकलं पाहिजे. एवढ्या एका मॉडिफिकेशननी सुद्धा कित्येक लोकांना उत्तम फरक पडतो. बरोबर. हेही खूप आवश्यक असं ज्ञान आहे. आयुर्वेदामध्ये साईड इफेक्टच नसतो असं काही लोकांचा समज आहे, तो योग्य आहे का? आपण असं म्हणूया की हे अर्धसत्य आहे. अर्धसत्य मी याच्याकरता म्हणतोय की ज्या औषधाला इफेक्ट आहे त्याला साईड इफेक्ट हे काही ना काहीतरी हे असणार. ते कधी होतात, कशा पद्धतीने होतात, ह्या गोष्टीमध्ये आपण पूर्ण सत्याचा विचार करू शकतो. उदाहरणार्थ ज्या काष्ठौषधी आहेत, ज्या वनस्पतींपासून मिळणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, त्याचे साईड इफेक्ट हे प्रदीर्घ काळानंतर क्वचित एखाद्या वनस्पतीचे दिसले तर दिसू शकतील. पण सर्रास जर आपण विचार केला तर तशा पद्धतीने ते साधारण दिसत नाही. दिसत असते तर आपलं रोजचं जेवणं मुश्किल झालं असतं, कारण आपल्या वरण भातापासून सगळ्याच गोष्टींचे साईड इफेक्ट आहेत का ह्याच्यावरती एक समिती नेमावी लागली असती. पण तसं होत नाही. रसाऔषधींच्या बाबतीमध्ये आयुर्वेदाच्या अनेकदा ह्या साईड इफेक्ट्सच्या चर्चा केल्या जातात. तिथे महत्त्वाची गोष्ट ही आहे की कुठली रसाऔषधी किती प्रमाणात आणि किती काळ दिली गेलेली आहे. आणि म्हणून आम्ही वारंवार सांगतो की वैद्यांच्या सल्ल्याने आयुर्वेदिक औषधं घ्या, स्वतःच्या डोक्याने घेऊ नका. सेल्फ मेडिकेशन हे घातक आहे ते याकरता, कारण आम्ही वैद्य प्रिसाइजली ठरवतो की कोणाची प्रकृती काय आहे, त्याच्यामध्ये कुठल्या दोषानुरूप आपल्याला कुठली औषधं द्यायची आहेत, किती काळ द्यायचे आहेत. हे दिलं की तशा पद्धतीचे साईड इफेक्ट्स किंवा प्रिसाइजली ज्याला इल इफेक्ट्स असं म्हणतात हे आपल्याला त्या पद्धतीने दिसून येत नाहीत. मोरओव्हर या सगळ्याचे रिसर्चेस, ह्या सगळ्याचे स्टडीज जे आहेत, ॲक्यूट टॉक्झिसिटी आणि क्रॉनिक टॉक्झिसिटी, हे पब्लिक डोमेनमध्ये आहेत. ह्याचे रिसर्च पेपर आपल्याला वाचायला मिळतात. ह्यातल्या बहुतांश ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की अगदी ज्याला थेरप्युटिक डोस असं म्हटलं आहे त्यापेक्षा जास्त डोस प्रदीर्घ काळापर्यंत देऊनसुद्धा क्रॉनिक टॉक्झिसिटीसुद्धा होत नाही आहे. हे हिस्टोपॅथॉलॉजिकल त्याच्या एव्हिडन्सेसवरून हे कित्येक औषधी कल्पांचं लक्षात आलं आहे, जी की सगळ्यात मोठी असलेली उपलब्धी आहे. ऑन द अदर हँड आपण ज्यावेळेला मॉडर्न मेडिसिनचा विचार करतो त्यावेळेला प्रत्येक एका डोसचे सुद्धा त्याचे साईड इफेक्ट्स नव्हे तर इल इफेक्ट्स हे आपल्याला दिसतात. आणि म्हणून आपण हा विचार तिथेही तारतम्याने केला पाहिजे
आणि दुसरीकडे असंही म्हणता कामा नये की आयुर्वेदाचे साईड इफेक्ट्सच नाहीत. वैद्य बसलाय आणि तो डिसाईड करतोय तिथपर्यंत ते होऊ न देणं हे त्या वैद्याचं कर्तव्य आहे आणि आम्ही ते पुरेपूर पाळत असतो. बरोबर. जसं आपण म्हणाले की अनेक वनस्पतीचा अभ्यास म्हणजे आयुर्वेद आणि त्याला आपण त्यांची मदत घेऊन औषधं बनवतो. तर आयुर्वेदाचे वैद्य हे अनेक औषधांचं मिश्रण करून देतात. त्या मिश्रणात काय वापरलंय हे लोकांना कळत नाही. तर मग त्या बाबतीत अनेक जण आक्षेप घेतात. तर याच्यावर आपलं काय म्हणणं आहे? नाही, मी तुम्हाला खरं सांगू का की 95% लोकांना ह्याच्यावर कुठलाही आक्षेप नसतो. सर्वसामान्य माणसाला आपल्याला जे काही दिलेलं आहे ते काय दिलंय ह्याच्यापेक्षा आपल्याला बरं वाटलं का नाही ह्याच्याकडे जास्त स्वारस्य असतं. आता ज्यांचा आक्षेप असतो असे 5% लोक जे असतील, अशापैकी किती टक्के लोक हे आपल्या वैद्यांना प्रत्यक्षात विचारतात? कारण आपल्याला काय दिलं गेलेलं आहे हे जाणून घ्यायचा आपल्याला अधिकार आहे. ज्यावेळेला आमच्यासारख्या वैद्यांना हे प्रश्न विचारले जातात त्यावेळेला आम्ही मोकळेपणाने सांगतो की ह्या गोष्टी घालून दिलेत. आता ह्याचे 2 दुष्परिणाम असतात. ह्याचा पहिला दुष्परिणाम सेल्फ मेडिकेशन, ज्याच्याबद्दल मी सांगितलं. मग ते असं होतं, अच्छा हे घातलंय का, पण ते किती प्रमाणात घातलेलं आहे, ते किती काळ घ्यायचं आहे याचा विचार न करता आपल्याकडे आयुर्वेदिक औषधं ही भाजी विकत घेतल्यासारखी विकली जातात. हे आपण सर्रास बघतो. कित्येक लोक आयुर्वेदिक दुकान ज्याने टाकलेलं आहे औषधांचं त्यांना अक्रॉस द काउंटर विचारतात, अहो जरा डोकं दुखतंय काय आहे? मग तो म्हणतो हां पथ्यदी काढा खूप छान काम करतो असं म्हणून एक बाटली काढून देतो. त्याने ज्यांना फरक पडतो उत्तम, नाही पडला ते लोक सांगतात घेतली होती आयुर्वेदिक औषधं काही फरक पडला नाही. हा पहिला धोका. दुसरा धोका असा, मी उदाहरण देतो आपल्याला. ज्येष्ठमध नावाची वनस्पती आपल्या सगळ्यांच्या परिचित असलेली, आपण अनेकदा घरामध्ये वापरतो, खोकल्यावरती अगदी उत्तम असलेलं अशा पद्धतीची असलेली वनस्पती आहे. मात्र आपल्याला माहीत असतो ज्येष्ठमध हा खोकल्यावरती काम करतो ह्या दृष्टीने माहीत असतो. आम्ही वैद्य ज्यावेळेला त्याचा विचार करतो त्यावेळेला शुक्रला केशाश्च अशा पद्धतीचे असलेले त्याचे गुणधर्म आहेत, म्हणजे केसांच्या वाढीकरताही ज्येष्ठमध वापरला जातो. उद्याला मी एखादं मिश्रण हे एखाद्या केसांच्या करता औषध म्हणून दिलं आणि त्या माणसाला सांगितलं की याच्यामध्ये ज्येष्ठमध घातलंय. आपली सवय असते आपण गुगल करतो सगळ्या गोष्टी, मग त्याच्यात आपल्याला मिळतं अरे हे तर खोकल्यावरचं औषध आहे, काय डॉक्टर आहे माझा, त्याने केसांवरचं औषध म्हणून दिलं, काय गरज होती? हे जे अननेसेसरी चरवित चरवणं होत राहतात त्यातून निष्पन्न काय काहीच नाही आहे. आणि मग ह्याच्यामधून काही लोक अतिशय डॅम्बिसपणाने जे आक्षेप घेतात, आणि आम्ही जाणीवपूर्वक शब्द वापरतोय कारण मगाशी जे मी बोललो प्रोपागांडा, की मग त्या आयुर्वेदिक औषधांमध्ये स्टिरॉइड्स घातली जातात. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो आम्हा वैद्यांवरती एवढे वाईट दिवस अजून आलेले नाहीत, कधी येणार नाहीत. येतील तर आम्ही वडापावची गाडी टाकू पण हे उद्योग करणार नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये कधी स्टिरॉइड्स घालण्याचे उद्योग हे कुठलाही लेजिटिमेट आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर करत नसतो. रस्त्याच्या बाजूला तंबू ठोकलेली जी लोकं आहेत त्यांच्याकडून आपण जे घेतोय त्याला आयुर्वेद जर म्हणत असू तर आपण आपल्या परिभाषा कुठेतरी चेक करणं गरजेचं आहे. आणि म्हणून ही मिश्रणं अतिशय विचारपूर्वक आम्ही वैद्य तयार करून देत असतो. त्यात काय आहे, ज्यांना जाणून घ्यायचं असतं दे आर ऑलवेज वेलकम अबाउट इट. पण तसं न होता जर का फक्त ऑब्जेक्शन्स रेस केली जात असतील तर ती गोष्ट चुकीची आहे. आयुर्वेदातील भस्म वापरून किडनीवरती साईड इफेक्ट होतात असा काही लोकांचा आक्षेप असतो, तर तो कितपत खरा आहे? काय आहे, असा आक्षेप जे लोक घेतात त्यांनी एव्हिडन्स बेस्ड दाखवून द्यावं की असे किती रुग्णांना अशा पद्धतीने किडनी डॅमेज झाल्या आहेत किंवा लिव्हर डॅमेज झालेली आहेत. आपल्याला मी मुद्दाम सांगतो की हे आक्षेप घेणाऱ्या कित्येक लोकांना मी समोरासमोर कन्फ्रंट केलेलं आहे, की ज्यावेळेला त्यांनी पब्लिक डोमेनमध्ये अशा पद्धतीची स्टेटमेंट केली त्यावेळेला मी त्यांना फोन लावून अतिशय नम्रपणे विचारलं की सर तुमच्याकडे अशा किती केसेस आलेल्या आहेत की ज्यांच्यामध्ये अशा पद्धतीने एका लेजिटिमेट आयुर्वेदिक प्रॅक्टिशनरनी स्वतः तयार केलेली किंवा GMP सर्टिफाईड कंपनीनी प्रिपेअर केलेली भस्म दिली आणि त्यानंतर लिव्हर किंवा किडनी फेल झाल्या. याच्यापैकी सगळ्यांची उत्तरं होती अशी एकही केस आमच्या बघण्यात नाही. मग आपण ही खोटी नरेटिव्ह का सातत्याने माथ्यावरती मारतोय? तर ह्याला कारण कुठेतरी आपल्याला बुद्धिभेद जनरेट करायचा आहे लोकांमध्ये, त्या पलीकडे दुसरं तिसरं काही नाही. मुळात मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की किती काळ रसौषधी द्यायचा ह्याचे निर्णय हे वैद्य अतिशय तारतम्याने आणि विचारपूर्वक घेत असतात. एक. दुसरं, आयुर्वेदाची जी भस्म तयार करण्याची प्रोसिजर आहे ती इतकी डिटेल्ड आहे की ज्याच्यामध्ये आयुर्वेदाने भस्म तयार झाल्यावर 13 परीक्षणं सांगितलेली आहेत, ज्यातलं एक वारी तरत्व, याचा अर्थ ते भस्म दाबून पाण्याच्या सरफेसवर ठेवलं तर ते तरंगलं पाहिजे. लक्षात घ्या आपण मेटल्सबद्दल बोलतोय आणि सो कॉल्ड हेवी मेटल्सबद्दल बोलतोय. किती हेवी मेटल्स ही पाण्यावरती तरंगतात असं आपल्याला वाटतं? दुसरी गोष्ट, रेखापूर्णत्व. याचा अर्थ भस्म आपल्या चिमटीत धरलं आणि आपली चिमूट फक्त अशी फिरवली तर आपल्या बोटांवरती असलेल्या ज्या रेषा आहेत
त्यामध्ये अशा पद्धतीने ती पार्टिकल्स जाऊन बसली पाहिजेत की ती बाहेर आपल्याला दिसणार नाही, ती आतमध्ये अडकतील. नाव यू कॅन इमॅजिन अबाउट द पार्टिकल साईज विच वी आर टॉकिंग अबाउट. एवढी लहान पार्टिकल साईज ज्यांची झालेली आहे. आणि आयुर्वेद असा शब्द वापरतो की भस्म हे निरुत्थ असलं पाहिजे. याचा अर्थ ज्या गोष्टीचं, ज्या धातूचं आपण भस्म बनवलंय तो धातू त्याच्यामध्ये सापडला नाही पाहिजे. म्हणजेच जी भस्म दिली जात आहेत ती मुळात हेवी मेटल्स नाहीच आहेत. आणि त्यामुळे अशा पद्धतीने त्याने कुठे काही डॅमेज करण्याचा प्रश्नच येत नाही. त्यातून ज्या भस्मांची, ज्या कित्येक गोष्टींची बहुतेक भस्म ही गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्ट म्हणजे आपल्या पचन संस्थेतून बाहेर पडणारी आहेत, त्यामुळे त्यांचा किडनीशी संबंधच येण्याचा काही प्रश्न येत नाही. दुसरीकडे सध्या जी फेविपिरावीर सारखी औषधं वापरली जात आहेत कोविडमध्ये, त्यांचं एक्स्ट्रॅक्शन मात्र किडनीच्या मार्फत होतं आणि याच्यावर स्टडीज झालेले आहेत. याबद्दल कोण कधीच काही बोलत नाही की ह्याने किडनी डॅमेज होऊ शकते. प्रश्न आहे तो इथे आहे की हे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं काही नसतानाच काहीतरी असे उपद्व्याप करायचे, या गोष्टी चुकीच्या आहेत. भस्माची जी मी प्रक्रिया म्हटलं तुम्हाला की आधी मुळात त्या भस्मांना त्याचे बारीक पत्रे तयार करून त्या धातूचे ते वेगवेगळ्या माध्यमांमध्ये नीट तापून विझवणं, त्यानंतर वनस्पतीच्या बरोबर ते खलणं, मग प्रत्येक एका गोष्टीची, ज्याला आम्ही पुटं लावणं असं म्हणतो, की ज्याच्यामध्ये किती शेणी घ्यायच्या, किती आकाराचा खड्डा खणायचा, एवढं डिटेल असलेलं शास्त्र हे टाइमपास म्हणून डेव्हलप झालं असेल का मला सांगा. मग हे प्रत्येक धातूची अशा अशा पद्धतीने केलेली भस्म अतिशय निग्लिजिबल म्हणजे एखाद रत्ती एवढ्या प्रमाणामध्ये 125 mg या प्रमाणात दिल्यावरती असे दुष्परिणाम होतीलच कसे. आणि त्यातून त्यांना ऑब्जेक्शन आहे, मी म्हटलं तसं की त्यांनी हा सूर्य हा जयद्रथ करावा की अशा पद्धतीने कोणाला कशा पद्धतीचे त्रास झालेत दाखवून द्यावं. अशी केस रजिस्टर नाही. पुन्हा सांगतो, रस्त्याच्या बाजूला तंबू लावलेले लोक हे आयुर्वेदाचे प्रॅक्टिशनर्स नाहीत. ते वाटेल त्या पद्धतीच्या ज्या प्रॅक्टिसेस करतात त्यांना चाप लावणं हे शासनाने लावणं आवश्यक आहे. आणि या बाबतीत आमच्यासारखे लोक पुढाकार घेऊन सांगत आहेत, पण ते म्हणजे आयुर्वेद आणि म्हणून किडनी डॅमेज होतात हे सांगणं हा शुद्ध प्रोपागंडा आहे, दुसरं तिसरं काही नाही. अनेक लोक एकदा जाऊन येतात आयुर्वेदिक डॉक्टरकडे, एकदा दोनदा, आणि मग येऊन सांगतात की आयुर्वेदिक डॉक्टर पण काही पुड्यांबरोबर ॲलिओपॅथीची औषधं पण लिहून देतो, म्हणजे ॲलिओपॅथीनेच गुण येतो, तर आयुर्वेदाकडे आम्ही का जाऊ. याबाबत आपण काय म्हणत. सहसा मी तुम्हाला सांगू का, जे वैद्य पुड्या बांधून देतात ना ते ॲलोपॅथीची औषधं मुळात लिहून देणार नाहीत. अर्थात मी क्रॉस प्रॅक्टिस होते ही गोष्ट ती काही नाकारत नाही आहे. मी स्वतः शुद्ध आयुर्वेदाचा चिकित्सक आहे, शुद्ध आयुर्वेदाचीच प्रॅक्टिस करतो आणि मी तशा पद्धतीच्या प्रॅक्टिसचा समर्थक आहे. ज्याने त्याने आपण ज्या शास्त्राची पदवी घेतलेली आहे केवळ त्याचीच प्रॅक्टिस करावी, तरच आपल्याला आपल्या शास्त्रावरती आपण ते पूर्ण शिकलो आहे आणि आपला त्याच्यावरती विश्वास आहे ही गोष्ट त्याच्यातून सिद्ध होते. हॅव्हिंग सेड दॅट, आपल्याला ही क्रॉस प्रॅक्टिस ज्या वेळेला सध्याला दिसते त्याच्या मागची कारणं कधी आपण जाणून घेतली आहेत का. असं अनेकदा म्हटलं जातं की कायद्यामध्ये ज्यावेळेला एखादा खून होतो, एखादी हत्या होते, त्यावेळेला त्याचा मॅक्झिमम बेनिफिशरी जो आहे, त्याच्यामुळे ज्याला जास्तीत जास्त फायदा होणार असतो तो त्याच्या मागचा पहिला गुन्हेगार असतो किंवा तो पहिला आरोपी असतो, संशयित असतो. आपण इथे हाच विचार करूया की आयुर्वेदाच्याही वैद्यांनी क्रॉस प्रॅक्टिस केल्यामुळे अल्टिमेट बेनिफिट हे कोणाचं आहे, तर त्या सगळ्या जायंट फार्मा ज्या आहेत त्यांचं आहे, कारण त्यांचा माल खपणार आहे शेवटी. आणि म्हणून अतिशय पद्धतशीरपणे आयुर्वेदाच्या अभ्यासक्रमामध्ये जाणीवपूर्वक मॉडर्न मेडिसिन घालणं हे फर्स्ट इयरपासून होत आलेलं आहे. मग जिथे आपण ॲनाटॉमी, फिजिओलॉजीसारखे बेसिक विषय त्याला मान्यता देऊ एक वेळ, पण त्यानंतर पॅथॉलॉजी, फार्माकॉलॉजी, म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल पण आयुर्वेदाचा एक विद्यार्थी हा एकीकडे मॉडर्न मेडिसिनसुद्धा शिकतो आहे आणि दुसरीकडे आयुर्वेदसुद्धा शिकतो आहे. पण यामुळे अनेकदा होतं काय की जे सगळे ग्रंथ आयुर्वेदाचे नीट अभ्यासले गेले पाहिजेत याकडे दुर्लक्ष होतं आणि मग लक्ष तिथे जात राहतं. हा एक पहिला भाग. दुसरीकडे गावागावांमध्ये जे प्रॅक्टिशनर्स जास्तीत जास्त प्रमाणात सेवा देत आहेत हे आयुर्वेदाचे किंवा आयुष पॅथीजचे असलेले आहेत. आता आजही आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये अजूनही आरोग्य साक्षरता नाही आहे, म्हणून गावात विशेष करून डॉक्टरकडे गेल्यावर सुई दे आणि बरं कर हा असलेला एक अप्रोच असतो. स्वाभाविकपणे मग तिथे तो ओढा त्या पद्धतीने होतो, जो खरं म्हणजे प्रयत्नपूर्वक बदलायला पाहिजे. पण याकरता वैद्यांप्रमाणेच लोकांची जनजागृती गरजेची आहे. आणि जसं आपण आयुर्वेदाच्या वैद्यांबद्दल आत्ताचा मुद्दा मांडलात, हाच मुद्दा मॉडर्न मेडिसिनचे प्रॅक्टिशनरसुद्धा करतात की आपल्याला मी कित्येक अशी प्रिस्क्रिप्शन्स दाखवू शकतो की ज्याच्यामध्ये अगदी हिमालयापासूनच नाही, गोक्षुरादी गुग्गुळापर्यंत कित्येक गोळ्या या ॲलोपॅथीच्या प्रॅक्टिशनर्सनी सुद्धा लिहिल्या आहेत. कित्येक जण तर चक्क असं प्रिस्क्रिप्शनच्या मागे लिहून देतात, गोक्षुरादी गुग्गुळ 2-2-2. म्हणजे ही गोष्ट सर्वत्र चालू आहे.
पण ज्याने त्याने हा सारासार विचार करून आपापल्या पॅथीची प्रॅक्टिस करणं हे योग्य आहे. आणि जर आपल्या डोमेनमध्ये बसत नसेल तर ज्याच्या बसतंय तिथे रेफर करणं. क्लिनिकल प्रॅक्टिस ही योग्य डायग्नॉसिस आणि जिथे आवश्यक आहे तिथे रेफर करणं ह्याच्यावरती यशस्वीपणे होऊ शकते आणि त्यात रुग्णाचं हित आहे असं मला वाटतं. मुळात वाद न घालता रुग्णाचं कसं भलं होईल मग ते ज्या मार्गाने होईल त्या मार्गाने कर. ॲब्सोल्युटली. शेवटी आपला उद्देश काय आहे? रुग्णाचं हित साध्य करणं. आणि त्याच्यामध्ये जिथे आपल्याला लक्षात येते की माझ्या काही मर्यादा आहेत की मी ह्याच्या पलीकडे नाही जाऊ शकत आहे तर तिथे कुठलाही अहंगंड किंवा कमीपणा न ठेवता आपण समोरच्याकडे रेफर तो केला पाहिजे. हे मी दोघांच्याही बाबतीत सांगतोय बरं का. जसं हे आयुर्वेदाने केलं पाहिजे तसंच मॉडर्न मेडिसिनमध्ये सुद्धा अशी बरीच मोठी जंत्री आहे की जिथे त्यांच्याकडे त्याचा इलाजच नाही आहे तो रेफर केला पाहिजे तर त्या पेशंटचं भलं आहे. आता आपण थोडंसं आत्ताच्या रिसेंट क्रायसिसकडे वळूया की कोविड-19 म्हणजे अचानक कुठून एक रोग आला चायनातून आणि तो असा पसरला आणि सगळ्या जगाला त्याने पूर्ण खिळवून ठेवलंय. तर ह्या बाबतीमध्ये आपला आयुर्वेदा प्रभावी आहे का? मुळात तो अचानक आला का तो कसा आला हाच एक मोठा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न मी याकरता उपस्थित करतोय त्याला कारण असं की याच्यापूर्वी सार्स किंवा मर्स याच्यासारखे जे व्याधी ज्यांचा उद्रेकही चायनातच झालेला होता, जे SARS-CoV-2 म्हणजे जो कोविडचा व्हायरस आहे त्याच्यापेक्षा जास्त घातक असलेले आणि मृत्यूदर जास्त असलेले होते, पण त्यांचा प्रचार प्रसार हा तेवढ्या तीव्रतेने झाला नाही. सगळे व्याधी अचानक एकाच देशातून कसे जन्माला येतात हे उघड गुपित आहे, त्याच्यावर काही आपण जास्त चर्चा करायला नको. पण ह्या दोन्ही साथी ज्या होत्या त्या चीननी स्वतःच्या देशामध्ये आटोक्यात आणत असताना ट्रेडिशनल चायनीज मेडिसिनचा प्रचंड मोठ्या प्रमाणात वापर केलेला होता आणि ह्यात चीनी गव्हर्नमेंटने पुढाकार घेतलेला होता. तसे रिसर्च पेपर्स हे पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध आहेत. केवळ त्याच बाबतीमध्ये नाही, SARS-CoV-2च्या म्हणजे या कोविड-19च्या बाबतीतही चीननी स्वतःच्या पारंपरिक चिकित्सा पद्धतीचा उपयोग हा मॅन्डेटरी या स्वरूपामध्ये केला, म्हणजे तो कंपल्सरी केलाच गेला पाहिजे. आणि मग त्याच्यासोबतच मॉडर्न मेडिसिन वापरलं. दुसरीकडे एक शंकेला वाव असा मिळतो की चीनच्या कुठेतरी एक डोक्यात राहिलेला असेल कदाचित की बाकीच्या ठिकाणी जसा हा व्याधी स्प्रेड झाला तिथे सगळीकडे बोलबाला मॉडर्न मेडिसिनचाच आहे आणि तिथे जर उत्तर नाही मिळालं तर हा पत्त्याचा डोलारा कोसळणार आहे. जे इटलीमध्ये झालं, जे अमेरिकेत झालं, जे ब्रिटनमध्ये झालं, आता पुन्हा दुसरा लॉकडाऊन तिसरा लॉकडाऊन इम्पोज करण्याच्या चर्चा चालू आहेत. कारण हे पूर्णतः डिपेंडंट होते मॉडर्न मेडिसिनवरती. समहाऊ कदाचित चीनच्याही डोक्यात आलं नसेल की जगातलं सेकंड लार्जेस्ट पॉप्युलेशन जे आहे त्यांच्याकडे आयुर्वेद आहे. अर्थात ते आपल्याही लोकांच्या डोक्यात आलेलं नव्हतं, अजूनही आलं नाही आहे दुर्दैवाने. पण आपले आकडे काय सांगतात हे आपण नीट बघणं महत्त्वाचं आहे. त्या बाबतीमध्ये आपल्याकडे अशी काय मोठी आरोग्य यंत्रणा आहे हो की ज्याच्यामुळे आपल्याकडचे मृत्यूदर हा एवढा आटोक्यामध्ये राहिला. इथे कुठेतरी अनेक जे फॅक्टर्स आहेत ज्याच्यामध्ये पिढ्यानपिढ्या आपल्या खानपानामध्ये सुद्धा असलेला आयुर्वेद हा महत्त्वाचा आहे. आणि मग तिथे केवळ प्रतिबंधात्मक ह्या दृष्टीनेच नव्हे, उपचारात्मक ह्या दृष्टीने देखील आयुर्वेद अतिशय महत्त्वाची भूमिका ह्या कोविड-19च्या संपूर्ण सिच्युएशनमध्ये हाताळताना आपल्याला दिसतोय. डॉक्टर, तुम्ही एक खूप महत्त्वाची गोष्ट बोललात की आयुर्वेदाकडे लोक हा फक्त प्रतिबंधात्मक असं बघतात आणि उपचारात्मक असं बघत नाहीत. म्हणजे मला काही होऊ नये म्हणून बरीच लोक जातात आयुर्वेदाकडे घेतात, पण काही व्याधी झाली की मात्र ॲलिओपॅथीकडे जातात. तर ह्या अनुषंगाने आपण काय म्हणाल आणि कोविडच्या बाबतीमध्ये ह्या अनुषंगाने अजून स्पेसिफिकली काय म्हणाल? आयुर्वेदाचं प्रयोजन स्पष्ट करत असताना आचार्य असं सांगतात, स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम च. याचा अर्थ जो हेल्दी आहे त्याचं आरोग्य उत्तम राखणं हे आमचं पहिलं कर्तव्य आहे. माझ्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह मेडिसिनचा आस्पेक्ट जगाला पहिल्यांदा दिला तो आयुर्वेदाने दिला, तो ह्या सूत्रातून दिला आहे. आणि म्हणूनच दिनचर्या, ऋतुचर्या, आहार याच्यावरती मगाशी जे आपलं पथ्याबद्दल बोलणं आलं ते सगळं इथे येतं. आणि मग दुसरा भाग जो सांगितला आहे तो आतुरस्य विकार प्रशमनम. याचा अर्थ जर व्याधी झालाच तर त्याच्यावरती देखील उपचार देणारं हे शास्त्र आहे. चरकस्तु चिकित्सते असं आमच्याकडे म्हटलं जातं. याचा अर्थ चरक संहिता ही चिकित्सेमध्ये सर्वोच्च पदावरती आहे असं ज्या शास्त्राबद्दल म्हटलं जातं तो केवळ प्रतिबंधात्मक असेल का? तर कसं असणं शक्यच नाही आहे. जसं प्रतिबंधात्मक आहे त्याच पद्धतीने उपचारांच्या दृष्टीने देखील आयुर्वेद अत्यंत प्रभावी आहे. पण जो उल्लेख आधीही मी केला की हा प्रोपागंडा जाणीवपूर्वक विशेषतः लेफ्टिस्टकडून आपल्या देशामध्ये केला जातो की प्रतिबंधात्मक आहे असं सांगायचं, अंधारायचं, गोंजारायचं, मार्केटिंग करायचं, बाजूला ठेवायचं. पण ज्यावेळेला ट्रीटमेंट येते त्यावेळेला मात्र मॉडर्न मेडिसिनच करेल बरं का, असं नाही आहे. आज कोविडच्या काळामध्ये ही गोष्ट विशेष करून दिसते की सुरुवातीला
इम्युनिटी बूस्टरचा एक बोलबाला प्रचंड प्रमाणात झाला. मग तिथे आयुर्वेदाबद्दल डिस्कशन्स खूप झाली. थोडक्यात असं सांगितलं गेलं की तुम्ही इम्युनिटीपर्यंतच काम करा, बाकी काही बोलू नका. मग जसे हळूहळू रिसर्चेस व्हायला लागले, नवीन गोष्टी समोर यायला लागल्या, मग पहिली स्टेप बाहेर आली की हां, असिम्प्टमॅटिक किंवा माइल्ड सिम्प्टमॅटिकमध्ये आयुर्वेद चांगलं काम करते. त्यानंतर अजून रिसर्चेस पुढे गेले, मग गोष्ट बाहेर आली, अरे मॉडरेटमध्ये हे चांगलं काम करतायत. आणि आता तर जिथे निमोनिया डेव्हलप झालेला आहे तिथे सुद्धा आयुर्वेद उत्तम काम करतोय. ह्या गोष्टीच्या रिसेंट स्टडीज किंवा केसेस ज्या वेगवेगळ्या समोर येत आहेत त्याच्यातून दिसायला लागलं. आणि म्हणून तिथे आता पुन्हा तेच लक्षात जो मी उल्लेख केला की चीननी ज्या पद्धतीने तो पुढाकार घेतला, तो पुढाकार खरं म्हणजे भारतीय शासनाने घेणं गरजेचं आहे की आजही आयुर्वेदाच्या चिकित्सकांवरती जी बंधनं घालून ठेवलेली आहेत ह्या केसेस हँडल करत असताना, ती काढून आपण जर त्यांना मोकळा हात दिला तर आपण हा मृत्यूदर अजून आटोक्यात आणू शकतो. ही गोष्ट जमिनीवरचं सत्य, कारण मी स्वतः ह्या बाबतीमध्ये कार्यरत आहे, अशा केसेस आपल्याकडून हाताळल्या जात आहेत, या आधारावरती मी आपल्याला जरूर सांगू इच्छितो. आत्ताच आपण म्हणालात की ह्या भागात तुम्ही बरंच कार्य केलेलं आहे गेल्या अनेक महिन्यांमध्ये. तर तुम्ही केलेल्या कार्याबद्दल काही सांगू शकाल का, की आत्ता कोविडचे पेशंट्स तुम्ही कशा प्रकारे मॅनेज करता किंवा कशा केसेस आलेल्या आहेत आपल्याकडे आणि आयुर्वेदाने त्यांना कशी मदत केलेली आहे? केसेस ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या आल्यात त्यांनी आपल्या सुदैवाने त्यातल्या बहुतेक रुग्णांनी आपल्याला मिळालेला जो बेनिफिट होता त्याचा आपला अनुभवच सोशल मीडियावर वेगवेगळ्या फोरमवर आजपर्यंत कथन केला, जी खूप मोठी गोष्ट होती माझ्या दृष्टीने. पण इथेच आपल्याला ही गोष्ट लक्षात येते की कितीही काही म्हटलं ना तरी आपण सगळं काही विसरून शेवटी वळणाचं पाणी वळणावर त्या पद्धतीने आयुर्वेदाकडे येतोच. आणि म्हणून सध्या रुग्णांना जसे अनुभव येत आहेत तसं आयुर्वेदाकडे केवळ कोविडच्याच बाबतीत नाही, इथला अनुभव घेऊन बाकीच्या विकारांच्या बाबतीतही आयुर्वेदाकडे येणाऱ्यांची संख्या ही लक्षणीयरित्या वाढताना आपल्याला दिसते. कोविडच्या बाबतीमध्ये ज्यावेळेला 8 महिन्यांपूर्वी ही जी सगळी एकंदरीत घटना सुरू झाली तेव्हापासून आत्तापर्यंत माझा एक दृष्टिकोन खूप स्पष्ट राहिला आहे की लोकांना नेमकं काय आहे गोष्ट ती नीट समजावून द्या, त्यांना मूलभूत ज्या सूचना आहेत त्या सांगा. लोक एवढे समजदार नक्की आहेत की त्या फॉलो करतील. आपल्याला जो एकंदरीत समाजामध्ये निर्माण झालेली भीती आहे, भयगंड आहे, तो कमी करायचा असेल, भीती ही अज्ञानातून निर्माण होते. आपण त्यांना नेमकी काय ग्राउंड रिॲलिटी हे जर सांगितलं तर ते तसं ऐकतात. म्हणून पहिल्यांदा आपण चालू केलं की सोशल मीडियाचा, समाज माध्यमांचा तिथे प्रभावी वापर करणं आणि लोकांना त्याच्यावरचे वेगवेगळे ॲस्पेक्ट्स तिथे सांगणं, ज्याला लोकांनी अतिशय उत्तम प्रतिसाद दिला. आणि म्हणून जे मी पहिल्यापासून चालू केलं की होम आयसोलेशन हे कशा पद्धतीने करायचं, त्याचे शासनाचे नियम काय आहेत किंवा आपणही ते कसं केलं पाहिजे, दिनचर्या आपली काय राहिली पाहिजे, सध्याच्या काळामध्ये काय टाळा काय खा, या सगळ्या गोष्टींची माहिती. आणि त्यातून समजा घरातल्या कोणाला काही लक्षणं दिसलीच तर पहिल्यांदा त्याचं रूम आयसोलेशन हे कशा पद्धतीने करा, पुढच्या पायऱ्या काय असतील हे आपण अप्रोच ठेवला. दुसरं, आपल्याकडे जे जे पेशंट्स आले त्या सगळ्यांचं शासनाच्या नियमाच्या अधीन राहून आपण केलेली कामं आणि त्याचं कंप्लीट डॉक्युमेंटेशन हे आपल्याकडे आपण ठेवलं, रिपोर्ट्सच नव्हे तर केस पेपर्सचं सुद्धा, की जेणेकरून उद्याला कोणी विचारलं की हे तुम्ही कशाच्या आधारावर सांगताय तर आपल्याकडे कॉन्क्रीट एव्हिडन्सेस त्या सगळ्या गोष्टींचे राहतील. इतकंच नाही, जे जे रुग्ण आपले कोविडकरताच्या ट्रीटमेंट घेत आहेत त्यांचे रोज टेलिफोनिक फॉलोअप घेणं ही गोष्ट मी सातत्याने करतो आहे गेले 8 महिने. कारण तिथून छोट्या मोठ्या ज्या शंका असतात, भीती असते, ही जर आपल्याला बाजूला काढायची असेल, वेळ जातो ही गोष्ट खरी आहे, दिवसातला जवळपास 1-1.5 तास मला ह्याच्याकरता वेगळा काढून ठेवावा लागतो, एक एनर्जी बाजूला काढून ठेवावी लागते. पण ते जर आपण केलं तरच आपण ती भीती कमी करून तिथून समोरच्याला पार करू शकू. या पद्धतीने एकंदर कोविडचा प्रवास चालू आहे. सातत्याने मॉडर्न मेडिसिनमध्ये जे अपडेशन्स होत आहेत, नवीन जे रिसर्चेस येत आहेत, रिसर्च पेपर्स पब्लिश होत आहेत, त्याचं वाचन सातत्याने चालू आहे. दुसरीकडे ग्रंथ, श्वास, कास, ज्वर याच्या चिकित्सेच्या बाबतीत काय सांगताय याचा अभ्यास चालू आहे. प्रत्यक्ष रुग्णांमध्ये ते अनुभव घेणं चालू आहे. असा एकंदरीत प्रवास सुरू आहे गेले 8 महिने. आपण समाज माध्यमांचं बोललात, जेव्हा कोविडचा आला क्रायसिस त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा मी काही बघितलं असेल तर व्हॉट्सॲपवरती आपल्या आयुर्वेदाचे तर खूपच पंडित असतात सगळे आणि ते कदाचित ते प्रभावीही असेल, पण अनेक गोष्टी त्याच्या होत्या. तर त्याचं काय म्हणजे नक्की किती गोष्टी पाळायच्या, किती सोडायच्या किंवा काय, कारण जसं लोकांचा समज असतो की साईड इफेक्ट नाहीच आहे, ते करून बघायला काय आहे, तर या बाबतीत आपलं काय मत आहे? मी नेहमीच हे सांगत आलो पूर्वीपासूनच की या सगळ्या बाबतीमध्ये आयुर्वेदाच्या बाबतीत काय, इतिहासाच्या बाबतीत काय, एखादा आलेला फॉरवर्ड हा आपल्याला कुठल्या स्रोताकडून आला आहे त्याची खात्री पहिल्यांदा करा.
अनेकदा ज्यावेळेला माझे लेख लिहिले जातात त्यावेळेला त्याच्या खाली नाव लिहिलेलं असतं, काहीतरी संपर्काचं माध्यम दिलेलं असतं. तिथे आपण खात्री करू शकतो की याच माणसाने ते लिहिलं आहे आणि जो माणूस लिहितोय त्याचा काहीतरी त्या बाबतीतला अधिकार आहे का, काही क्षेत्र त्याचं आहे का. अन्यथा काय होतं की व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी हे एवढं प्रचंड मोठं असलेलं विद्यापीठ आहे आणि जागतिकच आहे, आपल्याचकडे असं नाही की उठसूट काहीही घालत असतं त्याच्यावरती. त्यामुळे लोकांनी इथे आता त्या बाबतीतही साक्षर होणं हे गरजेचं आहे, सोशल मीडियाच्या बाबतीतही, आणि खात्री करून घेणं की एखादी गोष्ट ही त्याला कुठे आयुर्वेदाचे रेफरन्सेस आहेत की नाही, ह्यापासून ते त्या कुठल्या स्रोतापर्यंत आलेलं आहे, ह्या सगळ्याची माहिती जर व्यवस्थित घेतली तर अकारण आपली फसवणूक ह्याच्यातून कमीत कमी होणार नाही. तिथे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. आयुर्वेदाच्या आत्ताच्या एकंदरीत कोविडच्या सिच्युएशनला किंवा आधीही आपल्या बाकीच्या व्याधींच्या दृष्टीनेही शासनाचा अप्रोच काय असतो? म्हणजे शासनाकडून आपल्याला पूर्ण व्यवस्थित पाठिंबा मिळतो की नाही मिळत, की अजून मिळायला हवा, कसा असतो? अजून प्रचंड मोठा पाठिंबा हा आयुर्वेदाच्या बाबतीमध्ये शासनाकडून मिळणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. याला कारण असं की ज्या वेळेला आपण रिसर्चेसबद्दल बोलतो त्याच्या मागे प्रचंड मोठ्या ग्रँट्स ह्या गरजेच्या असतात. मी आपल्याला इथे पुन्हा एकदा चीनचं उदाहरण देईन. चीननी स्वतःचं मेडिसिन हे पब्लिसाईज करत असताना जी एक महत्त्वाची गोष्ट केली ती अशी केली की शासनाने पैसे ओतले रिसर्च व्हावे याच्याकरता. आज तीच गोष्ट भारतामध्ये होणं अतिशय महत्त्वाचं आहे. एक. दुसरं, आमचं असलेलं असं काही आहे, ही गोष्ट जगासमोर ठेवताना चीनच्या एम्बसी जिथे जिथे जगामध्ये आहेत तिथे तिथे एक दालन चायनीज मेडिसिनचं त्यांनी सेपरेट काढलेलं होतं. म्हणून जिन्सिंगसारखी गोष्ट ही भारतापासून US-पर्यंत सगळ्या ठिकाणी प्रसिद्ध आहे. अश्वगंधा हे नाव आता आपण ऐकायला लागलो. अर्थात तेही कितपत योग्य आहे आणि किती चुकीचं आहे हा एक वेगळा चर्चेचा विषय होऊ शकतो. पण हे सगळं करत असतानाच आपण कोविडच्या बाबतीत जर विशेष करून बोलायचं झालं, ICMR सारखं आपल्याकडे असलेलं जे एक जी केंद्रीय बॉडी आहे असं आपण ज्याला म्हणूया की जे सगळे नियम लावतं, त्यांनी सातत्याने आयुर्वेदाला आणि आयुष शास्त्रांना जो सावत्रपणाची जी वागणूक दिली जी अत्यंत चुकीची होती आणि माणुसकीच्या दृष्टीने गुन्हेगारी पद्धतीची असलेली होती असं माझं स्पष्ट मत आहे. याच्या मागचं कारण असं की तुम्ही फक्त मॉडर्न मेडिसिन हे एकच मेडिसिन आहे अशा थाटामध्ये अप्रोच नाही ठेवू शकत. ही वेळ आहे की ज्यावेळेला आपण आपले सगळे पर्याय काय आहेत हे नीट पडताळून बघायला हवे होते. रिसर्चचे दिलेले जे प्रोटोकॉल्स आहेत किंवा त्याच्याबद्दल दिलेले जे पेपर्स असतील, जी प्रपोजल्स असतील, ती मागे जर पडून राहत असतील आयुर्वेदाची तर असं कसं चालेल? जेव्हा की जेवढे रिसर्च प्रपोजल्स नोंदवली गेली त्यातली सगळ्यात जास्त आयुर्वेदाची आहेत. आपल्याला आश्चर्य वाटेल पण गेल्या 8 महिन्यात कोविड-19 करता आपल्या देशामध्ये नोंदवली गेलेली मॅक्झिमम रिसर्च प्रोटोकॉल्स हे केवळ एकट्या आयुर्वेदाचे आहेत. जर आमच्याकडे काही नसतंच तर आम्ही कशाला एवढे प्रोटोकॉल्स आणि प्रपोजल्स दिली असती? आणि त्या सायंटिफिक वेने जात असताना मग आपल्याकडे सातत्याने आयुर्वेदाकरता ॲडज्युवंट किंवा पूरक हा शब्द वापरला गेला. का आपल्याला हा शब्द वापरावा लागतो? का सातत्याने आपण कुबड्या घेऊन चालायचं या बाबतीमध्ये? अनेकदा आम्हाला सांगितलं होतं तुम्हाला 10 रुग्ण देतो, बरे करून दाखवा. द्या ना, आम्ही कुठे अडवलं आहे? आम्ही सातत्याने सांगतोय की द्या, आम्हालाही दाखवू देत की कशा पद्धतीने आयुर्वेद कुठे काम करतो आहे. ते केल्याशिवाय दूध का दूध पाणी का पाणी होणारच नाही आहे. आणि इथे शासनाने कुठेतरी हा स्पष्ट अप्रोच ठेवणं, जे 4 ड्रग्जवरती कंट्रोल्ड ट्रायल केले गेलेत भारत शासनाकडून, आयुष मंत्रालयाकडून, त्यांच्याही बाबतीत नंतर सांगितलं गेलं की हे असलेल्या ट्रीटमेंटला पूरक म्हणून आम्ही सांगतोय. मग तुम्ही एवढा पैसा आणि वेळ कशाला वाया घालवलात 6 महिन्यांचा? आणि त्या ठिकाणी त्या जर का गोष्टी इंडिव्हिज्युअलीच जर का पुरेशा ठरत असतील, साधी गोष्ट लक्षात घ्या, फेविपिरावीर इथे काम करतं, त्याला काहीतरी विशिष्ट दृष्टी आहे, पण महासुदर्शन काढायला नाही आहे, हे आपल्या बुद्धीला तरी पटतं का? ज्या व्हायरसेसवरती आजपर्यंत मॉडर्न मेडिसिनकडे कधीच कॉन्क्रीट उत्तर नव्हतं, काविळीपासून ते डोळे येण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीकरता आपण आयुर्वेदाची साथ सतत घेत आलो, ह्या सगळ्या व्हायरल असलेल्या गोष्टी होत्या. आजही तोच मोठेपणा दाखवत शासनाने ठामपणे उभं राहिलं पाहिजे. आणि रिसर्चेस होऊन जर आम्ही फेल झालो ना, आम्ही मान्य करू की ते आमचं फेल्युअर आहे, ते करूनच द्यायचे नाहीत आणि आम्ही समोरच्याला धावूनच देणार नाही, फक्त मॉडर्न मेडिसिनला धावायला देणार आणि त्यांना विजेते म्हणून घोषित करणार, हा अप्रोच चुकतोय. तिथे शासनाने इंटरफिअर करणं गरजेचं आहे. आज कोविड संदर्भात आपल्याकडे अनेक पेशंट आले असतील, तर आता जेवढं आम्ही ऐकतो म्हणजे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेलं की ते बिलचं मीटर शूटअप होत असतं, म्हणजे 5 दिवसाला 4 लाख, 15 दिवसाला 7 लाख असे खर्च आम्ही ऐकतो आणि ऐकून एकदम धडकी भरते. तर हेच जर आयुर्वेदाकडे त्यांनी उपचार घेतले तर काय आकडा येऊ शकतो सामान्यांच्या भाषेत?
मी याच्यावरती माझ्या एका पेशंटनी दिलेली रिॲक्शन फक्त तुम्हाला सांगतो. त्यांनी मला सगळा आपला उपचार झाल्यानंतर मला त्यांनी सांगितलं, सर मी ट्रीटमेंट करता मला जेवढा खर्च आला तुमच्याकडे त्याच्यापेक्षा जास्त मला टेस्ट करता खर्च आला आहे. मग ही दरी आहे दोन्हीमधली जो आपण या बाबतीत बोलत असू. हॅव्हिंग सेड दॅट, अशी परिस्थिती असू शकते की कित्येक ठिकाणी कोविडसारख्या परिस्थितीमध्ये आम्हाला सुवर्णकल्पांसारखे काही कल्प हे वापरावे लागतात की जे तुलनेत दुर्मिळ आहेत, तुलनेत महाग आहेत. आपल्या सोन्याचा भाव काय आहे ते माहिती आहे. सुवर्णकल्पाचा म्हणजे त्याचं भस्म बनवून केलेल्या कल्पांचा हा स्वाभाविकपणे त्याच्याप्रमाणे असेल. पण तरीसुद्धा ज्या अनेक ठिकाणी रुग्ण हा OPD लेवलवरती खरं म्हणजे हाताळला जाऊ शकतो, त्याच्या घरी राहून तो बरा होऊ शकत असेल, त्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला एक फर्स्ट हँड ऑफ ट्रीटमेंट म्हणून, फर्स्ट लाईन ऑफ ट्रीटमेंट म्हणून आयुर्वेदाकडे नक्कीच पॉझिटिव्हली बघायला पाहिजे. इतकंच नाही, तसं बघणं हा भारतातल्या प्रत्येक नागरिकाला दिलेला संवैधानिक अधिकार आहे. हे मी आपल्याला आवर्जून याकरता सांगतोय कारण गेले कित्येक महिने आपण हे सगळं विसरलेलो आहे. संविधानाचं 21वं कलम भारतीय घटनेचं आपल्याला असं सांगतं की राईट टू हेल्थ जो आहे, आरोग्याचा अधिकार, जो मूलभूत अधिकार आहे, त्या अधिकारानुसार आपली चिकित्सा पद्धती निवडण्याचा अधिकार हा प्रत्येक भारतीय नागरिकाला आहे. मग असं असताना कुठल्याही रोगाच्या बाबतीमध्ये एकच एक चिकित्सा पद्धती ही प्रिडॉमिनंट असेल आणि बाकीचं घ्यायचं तर पूरक घ्या, असं का केलं जात आहे? तो रुग्णावरती आपण तो सगळा विषय सोपवला पाहिजे. माझ्या मते रुग्ण एवढे सुज्ञ नक्की असतात की त्यांना लक्षात येतं की आपल्याला कुठली पद्धती सूट होते. कित्येक पेशंट्स आपल्याला माहीत असतील की ज्यांना मुळात मॉडर्न मेडिसिन सूटच होत नाहीत, त्यांना त्यांचे प्रचंड दुष्परिणाम होतात. अगदी अँटीबायोटिक्सपासून कुठल्याही गोष्टींचे दुष्परिणाम त्यांना होतात. अशा प्रत्येक ठिकाणी जे निसर्गतः उपलब्ध असलेले घटक, जे आपल्या देशामध्ये निर्माण होणारे घटक आहेत, आपण ज्यावेळेला एकीकडे वोकल फॉर लोकलबद्दल बोलतो, आपण एकीकडे ज्यावेळेला आत्मनिर्भर भारताबद्दल बोलतो, त्यावेळेला आरोग्याची आत्मनिर्भरता ही आयुर्वेदापासून सुरू होते हे आपण लक्षात ठेवून तो फ्री हँड देणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर ह्या गोष्टी अधिक चांगल्या पद्धतीने आणि बऱ्याचदा कमी खर्चामध्ये सुद्धा उत्तम पद्धतीने मॅनेज होऊ शकतात. हा एक नवीनच अँगल कळला. जसं मी मगाशी बोललो की व्हॉट्सॲप फॉरवर्ड्स असतात आणि लोकांनी काही गोष्टी केल्यासुद्धा, पण एक तज्ज्ञ म्हणून आपण लोक घरच्या घरी असं काय करू शकतात, खास करून ओल्ड एजेड पीपल, कारण आपण बघतो की ते जास्त इन्फेक्ट होतात. तर मग असे ते काय उपाय करू शकतात आयुर्वेदातले की ज्याच्यामुळे त्यांना इन्फेक्शन होणार नाही किंवा तुलनेने त्याची प्रोबॅबिलिटी कमी होईल? एकंदरीत सगळ्यात महत्त्वाची असलेली पहिली गोष्ट ही आहे की जे आपल्याला आधीपासून असलेले व्याधी आहेत, उदाहरणार्थ डायबिटीज आहे किंवा बीपीचे त्रास ज्यांना आहेत, हे सगळे आटोक्यात आहेत ना, मग आपण त्याच्यावर कुठली औषधं घेत असाल, आपण मॉडर्न मेडिसिन घेत असाल, आयुर्वेद घेत असाल, होमिओपॅथी घेत असाल, युनानी सिद्ध काही घेत असाल, पण हे आपले आटोक्यात आहेत ना हे पहिलं बघणं. कारण जिथे कोमॉर्बिडिटीज पिक्चरमध्ये येतात त्यावेळेला त्या कंडिशन्स पुढे प्रोग्रेशनकडे जाऊ शकतात, हे आजपर्यंतचा रिसर्च सांगतो. दुसरी गोष्ट, ज्या क्षणी आपल्याला असं वाटेल की आपल्या शरीरात काहीतरी वेगळं घडतं आहे, आपल्याला इतकं सुंदर शरीर देवाने दिलेलं आहे की आपल्याला काहीतरी गडबड झाली की आपलं शरीर सांगतं, आपण अनेकदा दुर्लक्ष करत असतो. ते न करता सध्याच्या काळामध्ये चला काहीतरी घरगुती करून बघूया, कसला तरी काढा घेऊन बघूया, हे न करता आपल्या जवळच्या वैद्यांना जर आपण तातडीने भेटलात तर तिथे लगेच आपलं निदान होऊन उपचार चालू केले जाऊ शकतात. हे मी का सांगतोय, त्याला कारण असं आहे की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं जरी आपण म्हणत असलो तरीसुद्धा आपण थोडासा प्रॅक्टिकल विचार करूया की ज्या पद्धतीचा स्प्रेड ह्या व्हायरसचा होतो आहे तो लक्षात घेत असता आपण काही आळूच्या पानांसारखे नाही आहोत की त्याच्यावरती पाणी पडलं आणि ते वाहून गेलं. कधी ना कधीतरी आपल्याला ह्याला एक्सपोज व्हावं लागणार आहे. त्या परिस्थितीमध्ये मुळात आपल्या शरीराचे धातू व्यवस्थित असतील, आपली व्याधी क्षमत्व नीट असेल, आपला रोजचा आहार विहार हा व्यवस्थित असेल, पथ्य आपण पाळत असू, तर आपल्याला ह्याचा फटका हा तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बसणार नाही, हे रिसर्चेसच सांगत आहेत. पण जर ते नसेल तर कमीत कमी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आधी असलेल्या व्याधी आटोक्यामध्ये ठेवणं आणि जर काही लक्षात आलं तर इमिजिएटली मेडिकल ॲडवाईस तिथे घेणं, हा आपण तिथे सक्सेसफुली या सगळ्या गोष्टी टॅकल करण्याचा मार्ग आहे. या कोविडसाठी अनेक देशांमध्ये ॲलिओपॅथीवरती खूप टेस्ट आणि ट्रायल वगैरे चालू आहेत. तर तशा आयुर्वेदामध्ये आपल्याकडे भारतामध्ये किंवा अजून कुठल्याही देशामध्ये चालू आहेत का? आणि रादर जनरली बघता कुठलंही क्लिनिकल ट्रायल हे आयुर्वेदामध्ये होतं का? आता आपण ज्यावेळेला कोविडच्या बाबतीत बोलतोय, मी म्हटलं तसं की गेल्या 8 महिन्यामध्ये आपण जी सेंट्रल रजिस्ट्री फॉर क्लिनिकल ट्रायल्सची वेबसाईट आहे ती वेबसाईट ओपन केली तरी आपल्याला कळेल की एकंदरीत जी रजिस्ट्रेशन्स ट्रायलची झालेली आहेत त्याच्यापैकी जवळपास 68% रजिस्ट्रेशन्स
की आयुषच्या असलेल्या पॅथीजची, वेगवेगळ्या आयुषशास्त्रांची, या आयुषशास्त्रांमधली जवळपास 70 ते 72% जी रजिस्ट्रेशन्स आहेत ती एकट्या आयुर्वेदाची. म्हणजे सिंगल हँडेडली आयुर्वेदाची रजिस्ट्रेशन्स ही सगळ्यात जास्त आहेत आत्ताच्या घडीला. आता हे झालं आत्ताच्या कोविडच्या याच्याबद्दल. आता क्लिनिकल ट्रायलचा जो मुद्दा अनेकदा उपस्थित केला जातो, ज्याच्याबद्दल आपण विचारलं, एक आपण मूलभूत गोष्ट लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की आपल्याकडे असलेलं हे जे शास्त्र आहे हे एका रात्रीत जन्माला नाही आलेलं आहे. त्याच्यामध्ये अतिशय डिटेल्ड असलेली प्रोसेस आहे, जी ती कशी जन्माला आली याची प्रोसिजर सुद्धा चरक संहितेसारख्या ग्रंथामध्ये नमूद केलेली आहे, की ज्यामध्ये वर्षानुवर्ष हे शास्त्र कसं आम्ही डेव्हलप केलं आणि मग ते फायनलाइज कसं करेपर्यंत आम्ही नेलं. हे होत असताना जे ग्रंथ निर्माण केले गेले, ज्यांनी हजारो वर्ष सातत्याने रुग्ण तपासून त्यांना औषधं देऊन त्यांचं डॉक्युमेंटेशन करून ठेवलं. आयुर्वेदात डॉक्युमेंटेशन नसतं असा एक आक्षेप घेतला जातो. सगळ्यात मोठं डॉक्युमेंटेशन आमच्या संहिता आहेत एवढ्या वर्षांपासूनचं. आणि म्हणून भारतीय शासनाने कायद्याअंतर्गत असा केलेला कायदाच आहे तो, की जो असं सांगतो की जी एक साधारणपणे ग्रंथांची यादी पूर्वीच्या दिलेली आहे, तर जवळपास माझ्या मते 50 ग्रंथ काहीतरी आहेत जे आपल्याकडचे पूर्वीचे आहेत. ह्यातली औषधं किंवा योग हे वापरले जर का जात असतील तर तिथे क्लिनिकल ट्रायलची आवश्यकता नाही, कारण त्याला एम्पेरिकल एव्हिडन्स असं म्हटलं जातं, की जे परंपरागत वर्षानुवर्ष वापरून सिद्ध झालेले योग आहेत आणि त्याचं डॉक्युमेंटेशन केलं आहे. त्यामुळे मुळात तिथे क्लिनिकल ट्रायल हा मुद्दाच येत नाही. उद्याला जर कोणी म्हणालं की मला सूट शेखरावरती क्लिनिकल ट्रायल करायचं आहे, त्याला मी गाढवपणा करतो एवढंच म्हणू शकतो, दुसरं काही नाही. कारण त्यातून पैशामागे पैसा जाणार आहे. बरं, क्लिनिकल ट्रायल होत असताना मॉडर्न मेडिसिनच्या दृष्टीने ज्या फेजेस असतात याची आपल्याला अनेकदा माहिती नसते. क्लिनिकल ट्रायलच्या फेजेसमध्ये आधी एखादा मॉलिक्यूल जो डेव्हलप केला गेलेला आहे त्याचे माणसात प्रयोग करण्याच्या आधी प्राण्यांवर प्रयोग केले जातात. आणि मग एक खूप गोंडस वाक्य तिथे दिलेलं असतं की द ॲनिमल वॉज सॅक्रिफाईस्ड. सॅक्रिफाईस्ड म्हणजे तुम्ही त्याचा बळी दिलात. कशा करता? फॉर व्हॉट गुड? त्याला तुम्ही जन्माला घातलं होतं का? मग अशा परिस्थितीमध्ये आमच्या स्वार्थाकरता आम्ही त्याचा बळी द्यायचा, बरं दिला तसं आपण धरून चालू, फॉर अ लार्जर बेनिफिट, मानव जातीच्या कल्याणाकरता तुम्ही एक सॅक्रिफाईस केला जो तुमचा अधिकार नव्हता खरं म्हणजे. तरी त्याच्यानंतर मग आपण माणसांमध्ये एका ठराविक सॅम्पलमध्ये तो स्टडी केला, मग ते मल्टीसेंट्रिक स्टडी केले, त्यानंतर औषध मार्केटमध्ये आलं. इथे स्टडी संपत नाहीत, लक्षात घ्या. त्यानंतर चालू होतो फेज 4चा क्लिनिकल ट्रायलचा स्टडी, जो काय सांगतो की जागोजागी हे औषध गेलेलं आहे. आता तिथल्या वेगवेगळ्या डॉक्टर्सनी आम्हाला याचे फीडबॅक द्यायचे की या औषधाचे 4th फेजमध्ये लॉंगर टर्म करता आपल्याला काय काय साईड इफेक्ट्स हे दिसून आले. हे सांगितल्यावरती मग काही औषधं ही नंतर कॉल ऑफ करायची काय ह्याचा डिसिजन घेतला जातो. आपण कॉल ऑफ झालेल्या मेडिसिनची जर यादी बघितली आपलं डोकं चक्रावून जाईल. जे रेनिटिडीन आपल्याकडे सर्रास अँटासिड म्हणून वापरलं जात होतं, ज्याच्यामध्ये इम्प्युरिटीज आहेत, अशा इम्प्युरिटीज की ज्या कार्सिनोजेनिक आहेत. आत्ता सध्या असलेलं जे एक्सटेंडेड रिलीज मेटफॉर्मिन, जे US मधून जवळपास 11 कंपन्यांनी, ज्यामध्ये 2 भारतीय उत्पादक आहेत, ज्यांनी USच्या मार्केटमधून कॉल ऑफ केलं, कारण US FDA सजग आहे. आपल्याकडे एवढी सजगता प्रत्येक बाबतीत ठेवली जाते का? बरं, दुसरी गोष्ट अशी की हे सगळं होत असताना जे एवढे साईड इफेक्ट असलेल्या गोष्टींना तुम्ही क्लिनिकल ट्रायल करता एवढे भसाभस पैसे ओतायचे असतील आणि प्राण्यांचे जीव घ्यायचे असतील, तर आयुर्वेद खूप चांगला आहे हो, की जो प्राण्यांना आणि वनस्पतींना सुद्धा आदर देतो आणि त्यांच्यात झालेले रोग सुद्धा बरे कसे करायचे याच्याबद्दल सांगतो. म्हणून ती क्लिनिकल ट्रायल्स ही ग्रंथोक्त असलेल्या कल्पांना अपेक्षित नाहीत. पण जर कोणी नवीन काहीतरी कल्प आणत असेल, ते म्हणत असतील की नाही मी माझ्या डोक्याने काहीतरी बनवलं आणि त्याचं मार्केटिंग तुम्हाला जर करायचं असेल, तर आवर्जून त्याच्याकरता क्लिनिकल ट्रायल व्हायला पाहिजेत, अशा मताचे माझ्यासारखे वैद्य निश्चितपणे आहेत. अन्यथा न्यूट्रास्युटिकल्स किंवा हर्बल या नावाखाली जो काही धुमाकूळ चालतो आणि त्याची बिलं आयुर्वेदाच्या नावावर फाडली जातात, लोकांनी हेही लक्षात घेतलं पाहिजे की न्यूट्रास्युटिकल आणि हर्बल म्हणजे आयुर्वेद नव्हे, या दोन्ही पूर्णतः भिन्न असलेल्या गोष्टी आहेत. त्यामुळे जर त्यांना तिथे नवीन काही गोष्टी आणायच्या असतील तर ट्रायल जरूर करा, पण अन्यथा जे वर्षानुवर्ष वापरल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत तिथे ट्रायल करायच्या असतील तर आपल्याला फक्त पैसा, वेळ आणि मनुष्यशक्ती फुकट घालवायची आहे, एवढाच त्याचा अर्थ होतो, दुसरा काही नाही. डॉक्टर, समाजामध्ये आपण बघितलं तर ॲलिओपॅथी आणि आयुर्वेद हे भांडणच एक प्रकारचं इतकं टोकाला गेलेलं असतं आणि दोन्ही बाजू आपापल्या बाजूने भांडत असतात, तर त्याविषयी आपण काय म्हणाल? नाही, मला असं वाटतं की हे भांडण असं सर्रास नाही आहे. काय असतं माहिती आहे का, अहंगंड ही वाईट गोष्ट असते कोणाही करता. आपण आधीच जसं बोललो तसं की आम्ही सगळेच रोग बरे करतो, या आविर्भावामध्ये कोणीच राहू नये, ना मॉडर्न मेडिसिननी, ना आयुर्वेदाने, ना अन्य कुठल्याही पॅथीने. आपलं जर का अंतिम ध्येय हे रुग्णहित जर का असेल
तर आपल्याला आपले स्कोप आणि लिमिटेशन हे माहीत असले पाहिजेत. आणि मग तिथे माझ्या स्कोपमध्ये मी संपूर्ण काम केलं, समोरच्याला बेनिफिट मिळवून दिलं, ही कुठेतरी मला रात्रीला झोप लागण्याकरता अतिशय महत्त्वाची गोष्ट असणं हे प्रत्येक चिकित्सकाकरता महत्त्वाची असलेली गोष्ट आहे. आयुर्वेदात सांगत असताना 2 फार महत्त्वाच्या गोष्टी आयुर्वेद सांगतो. वैद्याचे काय गुण अपेक्षित आहे तो आयुर्वेदाला, तर मैत्री ही कारुण्यमाप्तेषु शक्ये प्रीतिरुपेक्षणम प्रकृतिस्थेषु भूतेषु वैद्यवृत्तीर चतुर्विधा. म्हणजे मैत्री, सगळ्यांबद्दल असलेली एकसमान भावना आणि एकंदरीत असलेली मायेची ऊब, त्यानंतर रुग्णांप्रती असलेलं प्रेम, मग जे लोक सहज साध्य असलेल्या व्याधीमध्ये आहेत त्यांच्याबद्दल असलेलं विशेषत्वाने असलेला कारुण्याचा भाव आणि त्यांना त्यातून बाहेर काढण्याची इच्छाशक्ती, आणि मग ज्या लोकांच्या बाबतीमध्ये आपल्याला कळतंय की इथे काहीच नाही होऊ शकत, तो असाध्य व्याधी आहे, तिथे आपल्याला तेवढ्याच एक न्यूट्रली बाजूला होता येणं, हे वैद्याचे भाव आहेत. हे फक्त वैद्याला असून चालणार नाहीत ना, हे कुठल्याही पॅथीच्या डॉक्टरचे असलेले भाव असले पाहिजेत. आपण ज्या वेळेला आरोग्य यंत्रणेचा प्रॉफिटेबल बिझनेस म्हणून विचार करतो त्यावेळेला आपण हे सगळं संपवून टाकतो. इट्स अ नोबल प्रोफेशन. जसं शिक्षण हे नोबल प्रोफेशन आहे, आपल्याला व्यावसायिक बजबजपुरीचा माजवायची असेल तर मग ह्या सगळ्या गोष्टी या बाजूला पडत जातात. ते झालं नाही पाहिजे. हा एक पहिला भाग. आणि दुसरीकडे आयुर्वेद असं सांगतो की प्रयोग शमयेद व्याधीम यो न मन्यमुदीरेत नासौ विशुद्धौ शुद्धस्तु शमयेत यन्न कोपयेत. याचा अर्थ असा की चिकित्सा कोणाला म्हणायचं, उपचार कोणाला म्हणायचं, तर अशी गोष्ट की जी झालेल्या विकाराला पूर्णतः बरं करेल, पण ते करत असताना दुसऱ्या विकाराला उत्पन्न करणार नाही. आयुर्वेदाला साईड इफेक्ट्स का नसतात, कारण आयुर्वेदाला हे तेव्हापासून माहिती आहे. जो गोष्ट एखादा विकार बरा करताना दुसरा विकार उत्पन्न करते त्याला अशुद्ध चिकित्सा असं आयुर्वेद म्हणतो. हा प्रत्येकाने विचार आपापल्या परीने केला पाहिजे की मी शुद्ध चिकित्सा करतोय का, मग काही भांडण्याचं कारणच राहत नाही. अंतिम ध्येय ज्यावेळेला रुग्णहित हेच निखळपणे असेल त्यावेळेला अशी कुठलीही भांडणं तिथे मध्ये येणार नाहीत. अहंगंड बाजूला टाकले, रुग्णहिताचा विचार केला, आपण सगळे हातात हात घालून अतिशय चांगली हेल्थ सिस्टम निर्माण करू शकू. म्हणजे आता तुम्ही जसं म्हणालात की प्रत्येकाला रुग्ण बरं करणंच महत्त्वाचं आहे आणि रुग्णाची स्वतःची पण तीच इच्छा असते आणि त्या धारणांमुळे तो आधी ॲलिओपॅथीकडे जातो, मग शेवटचा पर्याय म्हणून काही वेळेला आयुर्वेदाकडे जातो. तर आपण काय सजेस्ट कराल, कधी रुग्णाने आयुर्वेदाकडे आलं पाहिजे आणि कदाचित कधी त्याने ॲलिओपॅथीकडेच गेलं पाहिजे? सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट अशी की आपल्याला जितक्या लवकर आयुर्वेदाकडे जाता येईल तितक्या लवकर आपल्याला तितका चांगला गुण हा आयुर्वेदाने मिळेल. दुसरं, आयुर्वेदाकडे कधी जावं, जन्माला आल्यापासून किंबहुना जन्माला येण्याच्या आधीपासून. कारण मासानुमासिक असलेली ग्रोथ अँड डेव्हलपमेंट जी आहे ती फिटसची, याची वर्णनं आयुर्वेदामध्ये आहेत. त्या काळामध्ये गर्भिणीने घ्यायचा आहारविहार कशा पद्धतीने असला पाहिजे याची वर्णनं आहेत. कन्सेप्शनच्या आधी प्री कन्सेप्च्युअल असलेलं जे पंचकर्म आहेत त्याच्याबद्दल आयुर्वेदामध्ये वर्णन आहे. जेवढ्या लवकर माणूस आयुर्वेदाकडे वळेल तेवढं त्याचं कल्याण आहे. रोजच्या आहारविहारात कधी झोपाल, कधी उठाल, काय खाल, काय टाळाल, या सगळ्यात आयुर्वेदच आहे. आयुर्वेद या शब्दाचा अर्थच आयुष्याचं ज्ञान असं आहे. फक्त मेडिसिनल सायन्स म्हणून न बघता मला खरं म्हणजे नेहमी असं वाटतं की भारतीय म्हणून आपल्या नसानसांमध्ये, आपल्या सेल्समध्ये आयुर्वेद मुरलेला आहे. त्यामुळे त्याची जाणीव फक्त ठेवून आयुर्वेदाकडे लवकरात लवकर येणं हे तिथे गरजेचं आहे. मॉडर्न मेडिसिनकडे कधी जावं, आपण ज्या वेळेला बघतो एखादा ॲक्सिडेंटच झाला की जिथे आपल्याला सर्जिकल इंटरव्हेन्शन तातडीचं गरजेचं आहे, अशा ठिकाणी आपल्याला मॉडर्न मेडिसिनचा हातभार तिथे बघणं हे गरजेचं आहे. पण दुसरीकडे अशा कित्येक तातडीच्या किंवा अत्ययिक अवस्था असू शकतात की जिथे आयुर्वेद अतिशय प्रभावीपणे काम करतोय, जे की सध्या कोविडमुळे विशेषतः आमच्या लक्षात येते की अशा कित्येक अवस्था असू शकतात. आणि म्हणून हे डोमेन्स हे त्या पद्धतीने जर मेंटेन केले तर आपल्याला आयुर्वेद कुठे आणि मॉडर्न कुठे, मेडिसिन म्हणून कुठली गोष्ट वाईट नाही. लक्षात घेऊया आपण कोणाचा उपयोग कधी करायचा. आपल्याकडे पद्मभूषण डॉक्टर BM हेगडे सर, जे स्वतः मॉडर्न मेडिसिनचे पदवीधर आहेत, ते असं सांगतात 98% लोकांना ॲलोपॅथी गरजेची नसते, केवळ 2% ती महत्त्वाची असते आणि त्याच्यातही प्रामुख्याने सर्जिकल इंटरव्हेन्शनमध्ये गरजेची असते. मला असं वाटतं की सरांच्या ह्या मताच्या पलीकडे मी काही बोलण्यासारखं राहत नाही. तेच मत हे जास्त योग्य आहे. बरं डॉक्टर, म्हणजे आपण अतिशय प्रामाणिकपणे याचं उत्तर दिलं की कित्येक लोक असं म्हणतात की नाही, काही गरजच नाही. तसं तुम्ही म्हणाले की असं नाही आहे, आपल्याला जे योग्य आहे ते करणं आवश्यक आहे आणि प्रामाणिकपणे करणं आवश्यक आहे. तर आज आपण खूप मनमोकळ्या गप्पा मारल्या आयुर्वेदाबद्दल. अगदी बेसिकपासून अगदी कोविडमध्ये तुम्हाला काय अनुभव आले आणि कशा प्रकारे ते प्रभावी ठरू शकतं हे आपण आमच्या दर्शकांना सांगितलं. त्याबद्दल आपले धन्यवाद.
मनपूर्वक धन्यवाद आपल्या यूट्यूब चॅनलचे आपले, की जेणेकरून या सगळा विषय मला लोकांच्या समोर मांडता आला. कारण अनेकदा हे गैरसमजच लोकांच्या मनामध्ये राहतात आणि त्यामुळे आपण आयुर्वेदाकडे वळत नाही. त्यामुळे तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद. तर मित्रांनो, हे होते आपले आयुर्वेद तज्ज्ञ परीक्षित शेवडे. त्यांचा स्वतःचा एक यूट्यूब चॅनलही आहे. आपण यूट्यूबवर परीक्षित शेवडे म्हणून सर्च केलं तर त्यांचा चॅनल आपल्याला मिळेल. तर आयुर्वेदासंबंधी काहीही क्वेरी असल्यास त्यांचा चॅनल नक्की फॉलो करा. तसंच हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की शेअर करा आणि आमचा चॅनलही सबस्क्राईब करा. पुढच्या वेळी आम्ही अशाच अनेक चांगले व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येऊ. तोपर्यंत धन्यवाद.